अनेक नगर परिषदांमध्ये बिनविरोध निवड झाल्यानं निवडणुकीचा नवा पॅटर्न दिसतोय की काय अशी सगळी चर्चा सुरू झाली। या निवडणुका बिनविरोध होत आहेत की सेटलमेंट केली जाते, दबाव टाकून निवडणुका बिनविरोध केल्या जात आहेत का, असाही आरोप विरोधकांकडून होतोय। बघूया। नगरपंचायत नगर परिषदांचा निकाल लागण्यापूर्वीच जल्लोष सुरू झालाय। यामागचं कारण म्हणजे निवडणुकीचा बिनविरोध पॅटर्न। आधी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध आले आणि त्या पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यातील धोंडाई नगर परिषद निवडणूक बिनविरोध झाली। विशेष म्हणजे अनगर आणि धोंडाई या ठिकाणी भाजपची सत्ता आली। अनगर सोलापूर सर्व 17 नगरसेवक बिनविरोध विजयी। माजी आमदार राजन पाटील यांचे सून नगराध्यक्षपदी बिनविरोध। धोंडाई धुळे सर्व 26 नगरसेवक बिनविरोध विजयी। मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध। धोंडाईच्या करांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे घोडदौड चालू आहे, यशस्वी काम चालू आहे, ते जनतेपर्यंत पोहोचलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद मानण्यासाठी 26च्या 26 नगरसेवक आम्ही बिनविरोध केलेत। एक सरप्राईज गिफ्ट आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या प्रदेशाध्यक्षांना ही आमच्यातर्फे भेट आहे। जळगावातील जामनेर नगरपालिकेत देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं साधना महाजन यांचा मार्ग सुकर झाला। दरम्यान जामनेर नगर परिषद पूर्णपणे बिनविरोध करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांचा प्रयत्न थोडक्यात हुकला। जामनेर नगरपालिकेतील भाजपचे 9 नगरसेवक बिनविरोध आले असून 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे। निवडणुकीला फॉर्म भरण्याच्या पूर्वी अजून निकाल झाले असतात। आमचं काम इथे एवढं आहे, आमचं काम एवढं या ठिकाणी इथे भाजपच फक्त हे तुम्हाला सांगावं लागेल का मला? काही एकही जेडपी, पंचायत समिती, मार्केट कमिटी, शेतकरी संघ या ठिकाणी एकही जण दुसऱ्या पक्षाचा नाही। आता अजून यापेक्षा तुम्हाला काय सांगू मी जास्त। नगरपालिकांच्या निवडणुकीत नेते मंडळींनी घराणेशाही राबवत आपली मुलं, पत्नी, नातेवाईकांना मैदानात उतरवलंय। यातील बहुतांश जण बिनविरोध निवडून आले आहेत। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा नवाज मुश्रीफ बिनविरोध निवड झाली। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोटी बिनविरोध निवड झाली। तुळजापुरात भाजपचे माजी नगरसेवक अजित परमेश्वर यांच्या कन्या डॉक्टर अनुजा परमेश्वर बिनविरोध निवड झाली। बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 जागा बिनविरोध झाल्या। रायगडच्या रोहा आणि पेणमध्ये राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती बिनविरोध निवडून आल्यानं आरोप प्रत्यारोप रंगलेला आहे। भाजपनं दबाव आणून काँग्रेस उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। काही जे काही अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे जे कळवे चालतात त्या लोकांना तिथे पाठवून आपल्या उमेदवारासह आज त्या सगळ्या उमेदवारांना मागे घ्यायला लावला, आपला फॉर्म मागे घ्यायला लावला आणि आपला मामे भाऊ हा अविरोध करण्याचा प्रयत्न केला। इथल्या जनतेला हा विश्वास होता की फडणवीस साहेबांचं जे विकासाभिमुख कार्य आहे त्याच्यासोबत आपण उभं राहिलो तर चिखलदऱ्याचा पण सुद्धा विकास, सर्वांगीण विकास निश्चितच होईल। नगरपंचायत नगर परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत। त्यामुळे ज्यांनी माघार घेतली त्यांच्यावर दबाव होता का, घरी घेण्यासाठी आमिष दाखवली गेली का, विरोधातील उमेदवारांचे अर्ज बाद कसे झाले असे प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।